नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बघणार आहोत झणझणीत अशी पावटा वांगी बटाट्याची भाजी. ही रस्साभाजी खायला खूप चविष्ट वाटते, बनवायला खूप सोपी आहे. विदर्भामध्ये भरपूर प्रमाणामध्ये हिवाळ्यात पावटा येतो ताजावाला, त्यापासून आपण ही वांगी बटाट्याच्या भाजीमध्ये पावटा घालून अशी भाजी करायची आहे. तर चला ही भाजी कशी करायची हे बघूया. याकरता आपल्याला 2 वांगी लागणार आहे, 1 बटाटा आणि इथे आपल्याला पावटा लागणार आहे म्हणजे पोपट, आणि टमाटर आणि कांदा लागणार आहे. कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे, टमाटर बारीक चिरून घ्यायचे आहे, वांगी बटाटासुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. तर चला आपल्याला हे सगळं चिरून घ्यायचं आहे, ते आपण चिरून घेऊ. इथे आपण भाजी करता वांगी आणि बटाटे चिरून घेतलेले आहे. याला पाण्यामध्ये ठेवून दिलेले आहे म्हणजे आपले वांगे आणि बटाटे काळे पडणार नाही. आणि इथे आपण कांदा, टमाटर, मिरची चिरून घेतलेली आहे बारीक बारीक. आणि इथे मिक्सरच्या जारमध्ये आपण आलं, लसूण, कोथिंबीर आणि खोबऱ्याचं वाटण तयार केलेले आहे. इथे आपलं भाजी करता सगळं साहित्य रेडी आहे. कांदा बारीक चिरून घेतला आहे, टमाटर बारीक चिरून घेतले आहे, वाटणही तयार आहे, मिरची आणि कढीपत्तासुद्धा तयार आहे. तर चला आपण आता भाजीला फोडणी देऊया. इथे आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे, जिरंसुद्धा घालायचं आहे. मोहरी जिरं आपल्याला छान फुलू द्यायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. या भाजीमध्ये कढीपत्ता नक्की घालायचा आणि मिरचीसुद्धा घातलेली आहे. आणि इथे यामध्ये आपल्याला आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा छान आपल्याला हलका गुलाबी होतपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे मी छान हलका गुलाबी रंग येतपर्यंत छान परतून घेते याला. इथे आपण थोडा वेळ परतून घेतलेला आहे. आपला कांदा छान हलका गुलाबी झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला हे जे आपण वाटण तयार केलं होतं, आलं, लसूण, कोथिंबीर आणि खोबऱ्याचं, ते घातलेलं आहे. आता हे सुद्धा आपल्याला छान 2-3 मिनटं परतून घ्यायचं आहे, याचा कच्चेपणा दूर होतपर्यंत. इथे आता आपल्याला या मसाल्यासोबत पावटासुद्धा घालून घ्यायचा आहे. पावटा आपण स्वच्छ धुतलेला आहे. आता हा पावटासुद्धा आपल्याला या मसाल्यासोबत छान परतून घ्यायचा आहे. पावटा शिजायला वेळ लागतो म्हणून आपल्याला यासोबतच घालून घ्यायचा आहे. इथे थोडा वेळ झालेला आहे. आपण मसाला छान थोडा वेळ परतून घेतला होता. मसाला झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहे. यामध्ये आपण हळद घातलेली आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे तिखट घालायचं आहे, तुम्हाला कमी जास्त आवडत असेल तसं. आणि इथे आपल्याला गोडा मसाला आणि धने जिरे पावडर हे घालायचं आहे. आणि हे छान आपल्याला 1 मिनटं परतून घ्यायचं आहे. इथे आपण 1 मिनटं परतून घेतला आहे मसाला. आता यामध्ये आपल्याला टमाटर घालून घ्यायचे आहे. इथे मी बारीक चिरलेले टमाटर घातलेले आहे. आता हे सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचं आहे 2-3 मिनटं. आणि याला हलकंसं मऊसर करून घ्यायचं आहे टमाटरला. खूप मऊ नाही, पण थोड्या वेळ याला छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे. इथे आपण टमाटर छान सॉफ्ट करून घेतलेले आहे, असे छान हलकेसे मऊ झालेले आहे. आता यामध्ये आपल्याला हे चिरून घेतलेले वांगे आणि बटाटे घालायचे आहे. मी आता पाण्यामध्ये ठेवले होते, त्याच्यामुळे आपले वांगे आणि बटाटे काळे पडले नाही आहे. हे सगळे वांगे बटाटे आपल्याला घालून घ्यायचे आहे. आणि इथे आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यावर आपल्याला यामध्ये आपण मिक्सरमध्ये जे वाटण वाटलं होतं त्याचं पाणी घालायचं आहे. आणि याला छान एकत्र करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये ही भाजी. इथे मी छान परतून घेते ही भाजी. इथे आपण छान भाजी परतून घेतलेली आहे. आता यावर आपल्याला झाकण ठेवून ही भाजी आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यायची आहे. इथे आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि ही भाजी आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यायची आहे. इथे आपण भाजी शिजवायला ठेवली होती, थोडा वेळ झालेला आहे. याला एकदा परतून घ्यायचं आपल्याला छान. इथे मी भाजी शिजून घेतली आहे थोडीशी. आता याला आपण परतून घेऊ. मी त्या साईडला पाणी गरम करायला ठेवलं होतं. आपलं पाणी गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला रस्स्याकरता पाणी घालायचं आहे. इथे मी जेवढं पाहिजे आपल्याला तेवढा रस्सा
करता इथे पाणी घालून घ्यायचं आहे. इथे मी हे जेवढं पाहिजे तेवढं पाणी घालून घेते. तुम्हाला कितपत पातळ किंवा घट्ट असा रस्सा पाहिजे त्यानुसार इथे तुम्ही पाणी घालून घ्या. पाणी घातल्यावर आपल्याला एकदा परतून घ्यायचं, छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण भाजी छान परतवून घेतलेली आहे. यावर आता आपल्याला झाकण ठेवून ही भाजी पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे. इथे थोडा वेळ झालेला आहे. आपण भाजी पूर्णपणे शिजवून घेतली आहे. इथे चेक करून घ्यायचं. बटाटा शिजला की भाजी शिजली असं समजायचं. बटाटा आपल्याला चेक करून घ्यायचा आहे. इथे मी चम्मच घालून चेक करून घेते. इथे पूर्णपणे भाजी शिजलेली आहे. आता यावर आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून द्यायचा आहे. अशा तऱ्हेने तयार झालेली आपली वांगा बटाटा पावट्याची भाजी. ही भाजी खायला खूप टेस्टी वाटते. तुम्ही भाकरी पोळीसोबत खाऊ शकता. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.